So, dear students, let's learn the poem Why. What is the meaning of why? Why म्हणजे का. When we want to get reasons of incidents occurred, as well as when we want some reasons about the fact, then we ask questions by using the WH word why. म्हणजेच आपल्याला जर कारणं जाणून घ्यायची असतील तर आपण व्हायचा उपयोग करून प्रश्न विचारतो इंग्रजीमध्ये का. तर प्रत्यक्षात आपण ही कविता बघणार आहोत विद्यार्थी बांधवांनो. अतिशय मजेशीर कविता आहे. लहानपणी आपण देखील अनेक प्रश्न आपल्या आईवडिलांना विचारायचो, आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींना विचारायचो आणि लहान मुले अनेक प्रश्न विचारतात. हे असं का, ते तसं का, हे असं का घडलं, ते तसं का घडलं. So children ask many questions to their parents. Why did this occur, or why did incidents or event occur. So there are many questions in the mind of child. So some questions are given here, some questions have been given here. Through this poem we will learn the questions as well as we will enjoy the poem. Okay. I know a curious little boy. I know a curious little boy who is always asking why. मला एक छोटासा कुतूहलने भरलेला जिज्ञासू मुलगा माहीत आहे. Who is always asking why. जो नेहमी विचारतो हे का, जो नेहमी विचारतो का. Why this, why that, why then, why now. हे का, ते का. Why then, नंतर का. Why now, आताच का. Why not, का नाही. Why by and by, का हे असं का, ते तसं का. He wants to know why wood should swim. त्याला माहिती पाहिजे आहे कशाची, तर why wood should swim. लाकडाला पोहावं का लागतं. Why wood should swim. swim म्हणजे पोहणे, wood म्हणजे लाकूड. Why lead and marbles sink. शिसे, गोट्या हे का बरं बुडतात. सिंक म्हणजे बुडणे. Why stars should shine. ताऱ्यांना चमकावं का लागतं. and winds should blow. आणि वाऱ्यांना वाहावं का लागतं. and why we eat and drink. आणि आपण का खातो आणि का पितो. He wants to know what makes the clouds. त्याला हे माहिती करून घ्यायचं आहे, त्याला याची माहिती हवी आहे. What makes the clouds. म्हणजे ढग कशापासून बनतात. and why they cross the sky. आणि ते आकाशाला का पार करतात. Why sinks the sun behind the hills. सूर्य हा डोंगरामागे का बरं बुडतो. and why the flowers die. आणि जी फुले आहेत ती का मरतात. He wants to know why wind should come from out the bellows nose. त्याला हे माहीत करून घ्यायचं आहे, त्याला ह्याची माहिती हवी आहे. Why wind should come from out the bellows nose. म्हणजेच जो वारा आहे हा वारा एखाद्या अशा साधनातून बाहेर का येतो. समजा बासरी असेल, त्या बासरीतून बाहेर का येतो. बेलो म्हणजे ॲन ॲपरेटस फॉर ब्लोविंग एअर. म्हणजे एखादं साधन की ज्याच्या माध्यमातून हवा वाहते. त्या साधनाच्या बाहेर, त्या साधनाच्या नाकातून ही हवा बाहेर का येते हे त्याला जाणून घ्यायचं आहे. व्हाय पॉपगन्स शूड गो पॉप अँड व्हाय द ओशन एब्स अँड फ्लोज. जी लहान मुलांची पॉपगन्स असते की बटन दाबल्याबरोबर पॉप असा आवाज येतो, ती पॉपगन्स अशी म्हणजे त्यातून पॉप असा आवाज का येतो. व्हाय पॉपगन्स शूड गो पॉप.
म्हणजे पॉप गनमधून पॉप असाच आवाज का येतो, दुसरा आवाज का येत नाही. अँड व्हाय द ओशन एब्स अँड फ्लोज, आणि ओशन एब्स अँड फ्लोज, आणि का बरं समुद्राचं जे पाणी आहे ते जमिनीपासून दूरवर आतमध्ये वाहत जातं आणि जमिनीपासून दूर जातं आणि ते वाहत जातं. एब म्हणजे टाईड वॉटर मूव्ज अवे फ्रॉम द लँड, म्हणजे भरती ओहोटीचं पाणी असेल किंवा जे पाणी आहे ते समुद्रकिनाऱ्यापासून आतमध्ये का जातं आणि का वाहतं. ही वॉन्ट्स टू नो वाय फिश हॅव गिल्स, त्याला हे माहीत करून घ्यायचं आहे की माशांना कल्ले का आहेत. अँड व्हाय गिल्स म्हणजे कल्ले. व्हाय बॉईज कॅन नॉट फ्लाय, आणि मुले का बरं उडत नाहीत. पक्षी उडतात, बर्ड्स फ्लाय, बट व्हॉट इज द रिझन बिहाइंड नॉट फ्लाइंग ऑफ बॉईज. व्हाय बॉईज कॅन नॉट फ्लाय, मुले का उडू शकत नाहीत. व्हाय स्टीम कम्स फ्रॉम द केटल स्पाउट, किटलीच्या स्पाउट म्हणजे जे पाईप आहे, जी चहाची किटली असते त्या किटलीच्या पाईपमधून का बरं वाफ बाहेर येते. अँड रेन फॉल्स फ्रॉम द स्काय, आणि पाऊस का बरं आकाशातून पडतो. ही वॉन्ट्स टू नो व्हाय कोल शूड बर्न, त्याला हे जाणून घ्यायचं आहे व्हाय कोल शूड बर्न, म्हणजेच कोळशाला का जळावं लागतं. अँड नॉट अ बीट ऑफ स्टोन, आणि दगडाचा तुकडा का जळत नाही. हाऊ सीड्स गेट इन द ॲपल कोअर, सफरचंदाच्या आतल्या भागात केंद्रस्थानी आपल्याला बिया का सापडतात. अँड मॅरो इन द बोन, आणि हाडामध्ये एक स्निग्धमय मऊ असलेला जो पदार्थ आहे तो का सापडतो हाडाच्या आतमध्ये. मॅरो म्हणजे काय, तर हाडाच्या आतमध्ये सापडणारा एक मऊ त्याचप्रमाणे स्निग्धमय असलेला पदार्थ. ही वॉन्ट्स टू नो व्हाय आईस शूड मेल्ट, त्याला हे जाणून घ्यायचं आहे की बर्फाला का वितळावं लागतं. व्हाय स्पायडर्स ईट द फ्लायज, आणि जो कोळी जो आहे तो फ्लाईजला का खातो, म्हणजे माशांना का खातो. व्हाय बीज शूड स्टिंग, अँड व्हाय बीज शूड स्टिंग, म्हणजेच मधमाशांना नांगी का असते. अँड व्हाय द ईस्ट शूड मेक द डफ टू राईज, आणि किण्वन होण्यासाठी जे आहे ते डफला का राईज व्हावं लागतं. म्हणजे काय, डफ म्हणजे काय की एक असं मिश्रण की त्यामध्ये पीठ आहे, पाणी आहे, आणि ते आता भाजण्यासाठी रेडी आहे, तयार आहे. सम ऑफ हिज व्हायज आर नॉट टू हार्ड टू ॲन्सर, त्याचे जे का आहेत, त्याने विचारलेले जे प्रश्न आहेत त्याच्यातले काही प्रश्नांची उत्तरे आपण देऊ शकतो आपण जर प्रयत्न केला तर. इफ यू विल ट्राय, तुम्ही जर प्रयत्न केला तर त्याच्या काही व्हाईजला आपण उत्तरे देऊ शकतो. बट ऑदर नो वन एव्हर येट हॅज फाउंड द रिझन व्हाय, मात्र इतर जी कारणे आहेत. बट ऑदर नो वन एव्हर येट हॅज फाउंड द रिझन व्हाय, मात्र आतापर्यंत कोणालाही कळलेलं नाही बाकीचे जे काही रिझन्स आहेत किंवा बाकीचे जे त्याचे का आहेत त्याच्या प्रश्नांची उत्तरे आतापर्यंत कोणालाही कळलेली नाहीत. अशा रीतीने ही कविता आपण अभ्यासलेली आहेत. इन दिस वे वी हॅव स्टडीड द पोयम व्हाय. सो आय थिंक दॅट यू हॅव अंडरस्टूड द पोयम माय डिअर स्टुडंट्स. प्लीज इफ यू हॅव एनी क्वेश्चन इन युअर माइंड, please do write in comment box. I will answer it as well as I can as early as possible. Do subscribe my channel, like video as well as share and comment video. Thank you so much my dear students.